नमस्कार मंडळी. तर आज मी अशा ठिकाणाला भेट देणार आहे. तर कित्येक लांब लांबून पर्यटक इथे येतात. तर हे प्रवेशद्वार बघून तुम्ही ओळखलात असेल, ठक्याचा वाडा प्रवेशद्वार. वन्य परिक्षेत्र दाजीपूर म्हणजे राधानगरी अभयारण्य. तर या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर 3 ठिकाणाला आपण भेट देऊ शकता. ते म्हणजे एक आहे शिवगड, दुसरं आहे गगनगिरी महाराज आश्रम आणि तिसरं म्हणजे ठक्याचा वाडा. तर म्हणजे गाडी घेऊन आम्ही आतमध्ये निघालो. तर दोन्ही बाजूला जंगल होतं आणि इथे वन्यजीव असतात. गवेरेडे, डुक्कर, रानकोंबड्या, काळवीट, हरण अशा अनेक प्रकारचे वन्यजीव असतात. आणि आता हे आम्ही तळाला आहोत. वर गेल्यानंतर मोठं जंगल लागतं. अशा प्रकारे कच्चा रस्ता आहे वरती जायला, पण रस्ता चांगला आहे मंडळी. 4 व्हीलर घेऊन तुम्ही जाऊ शकता. आम्ही देखील 4 व्हीलर घेऊन या रस्त्याने निघालो. तर आम्हाला वाटेत पर्यटक पण भेटत होते आणि अतिशय थंड वातावरण आहे इथे. पर्यटकांसाठी खूप सोयी आहेत. टेंट हाऊस आहेत, राहण्याचे उत्तम सोयी आहेत, हॉटेल्स आहेत. इथे वस्ती करू शकतात पर्यटक. तर मंडळी, हे दाजीपूर अभयारण्य आहे आणि इथे गगनगिरी महाराजांचा आश्रम देखील आहे. तर आम्हाला थोडा उशीर झाला आहे, त्यामुळे आम्ही शिवगडावर जाणार नाही आहोत. तर आश्रम आणि ठक्याचा वाडा या 2 ठिकाणाला भेट देणार आहोत. अशा प्रकारे जंगलामधून आम्ही वरती आलो. थोडा सपाट भाग लागला. तर मंडळी, इथलं तुम्ही वातावरण बघाल तर खूप सुंदर असं वातावरण आहे. हे बघा, हे पर्यटक आहेत. वाटेमध्ये आम्हाला भेटत गेले प्रत्येक वेळी. थोडासा पावसामुळे रस्ता धुपला गेला आहे, परंतु 4 व्हीलर जातात. ठीकठाक आहे रोड. आणि अशा पद्धतीने वरती आल्यानंतर तुम्हाला हे बघा, असं एक पठार आहे, जेथे असं वाटतं की जणू स्वर्गात आल्यासारखं वाटतं. म्हणूनच तर कोकण म्हणजे स्वर्ग म्हटलेलं आहे. कारण हे सह्याद्रीच्या डोंगरामध्येच वसलेलं आहे. आणि हा समोर दिसतो आहे, हा बघा, हा गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आणि इथलं वातावरण बघा, चारी बाजूला डोंगर संपले आहेत आणि आकाश दिसत आहे. म्हणजे उंच ठिकाणी आम्ही आलो आहोत. आणि इथून पुढे जाऊन थोड्या बाजूने गेल्यानंतर हातपाय धुण्याची इथे सोय केलेली आहे. तर मी आणि माझी फॅमिली पण आलेलो. तर इथे हातपाय धुवून घ्यायचे. हातपाय धुवून झाल्यानंतर आम्ही आता इकडे आश्रमात चाललो बाबांच्या. तर इथे साफसफाई चालू आहे, त्याच्यामुळे या औदुंबराच्या झाडाच्या इथे आम्ही गेलो नाही, कारण साफसफाई चालू होती. लांबूनच पाया पडलो आणि तिथून निघालो आणि गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये आतमध्ये गेलो. हा आश्रम आहे मंडळी. आणि इथून हे सर्व पठार दिसतं. खूप सुंदर असा देखावा. तर गगनगिरी महाराजांच्या पाया पडलो.
गगनगिरी महाराजांच्या पादुका बाजूला ठेवलेल्या आहेत. त्यांच्या पाया पडलो आणि गगनगिरी महाराजांची जी बैठक आहे म्हणजे गादी त्या गादीच्या पाया पडलो, आशीर्वाद घेतला आणि अंगारा लावला. आणि तिथून आता आम्ही आतमध्ये गेलो, ज्या ठिकाणी महाराज बसलेले असतात. तर गगनगिरी महाराज आता नाहीत, परंतु त्यांच्या मागे त्यांचे शिष्य आहेत, महाराज आहेत. परंतु ते आता नव्हते, तर गायींच्या मागून गायी राखायला गेले होते. तर म्हणजे इथे ताई होत्या, त्यांनी आमची उठाबस केली, बसायला दिलं, पाणी दिलं, चहा, तसेच फराळाची सोय केली. चहा फराळ दिला, पाणी दिलं, खूप चांगली सोय केली ताईंनी. आणि ताईंनी आमच्याशी गप्पासुद्धा मारल्या बराच वेळ. खूप काही ना काही सांगत होत्या, महाराजांबद्दल सांगत होते. तर अशा पद्धतीने आम्ही या आश्रमाला पण भेट दिली आणि बाबांचा आशीर्वाद देखील घेतला, ताईंचा आशीर्वाद घेतला. ताईंनी थोडं मार्गदर्शन केलं आम्हाला. आणि तिथून आता आम्हाला जायचं होतं गगनगिरी महाराज ज्या ठिकाणी तपश्चर्या करायचे, ज्या ठिकाणी ज्या पाण्यात तपश्चर्या करायचे, त्या ठिकाणाला आम्हाला भेट द्यायची होती. तर आम्ही तिथून निघालो त्या रस्त्याने. तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरच ते ठिकाण आहे जिथे गगनगिरी महाराज पाण्यामध्ये बसून तपश्चर्या करायचे. तर माशांनी त्यांची बोटे देखील चावून खाल्ली होती असे म्हणतात. आणि त्या ठिकाणाला आम्ही भेट द्यायला चाललो. हा कच्चा रस्ता तिथे गेला आहे, थोडासा पावसामुळे खराब झाला आहे, परंतु जास्त लांब नाही, 5 मिनटं चालायला लागतात. कित्येक वर्ष गगनगिरी महाराजांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती पाण्यामध्ये बसून. तर आता आम्ही अशा ठिकाणी पोचणार आहोत की जिथे गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली होती. तर हे पठार आहे आणि या उंच ठिकाण आहे. इथून संपूर्ण कोकण दिसतं खालून. हे बघा, फोंडा व इतर आजूबाजूची गावं. हे बघा, आणि हे आहे कुर्लीचं धरण. इथून कुर्लीचं धरणसुद्धा दिसतं. म्हणजे अशा उंच ठिकाणी आहोत आम्ही की इथून सर्व कोकण दर्शन होतं. आणि इकडे डाव्या बाजूला शिवगड आहे. एक डाव्या बाजूला लक्ष टाकला तर आदो डोंगर दिसतो, तर इथे शिवगड आहे. आणि उंच भागावर आम्ही आलो आहोत डोंगराच्या. आणि इथेच म्हणजे एक नदी आहे छोटीशी बाजूला. हे बघा, हे आहे कुर्लीचं धरण. स्पष्ट दिसतंय कसं वरून. आणि संपूर्ण कोकण दर्शन होतं इथून. तर आता इथून आपण जाणार आहोत गगनगिरी महाराज ज्या ठिकाणी तपश्चर्या करायला बसलेले त्या ठिकाणाला भेट द्यायला. तर चला. हे जे बांधकाम दिसतंय हे त्यावेळी खुणा म्हणून बांधकाम केलेलं आहे, ज्या ठिकाणी बाबा तपश्चर्येला बसलेले. कालांतराने काही गोष्टी नष्ट होत चालल्या आहेत,
त्यामुळे हे गुन्हा म्हणून इथे बांधकाम करून ठेवलेलं आहे. तर ही जी छोटीशी नदी दिसते आहे, हे बघा, तर या ठिकाणी गगनगिरी महाराज तपश्चर्या करायचे पाण्यामध्ये बसून. आता थोडासा बदल झाला आहे. पूर्वी इथे मोठं कुंड होतं, इथे बंधारा पण होता आणि तो पावसामुळे पाण्यामुळे धुपून गेला आहे. आता सध्या इथे परिस्थिती वेगळी आहे, परंतु या ठिकाणी गगनगिरी महाराज तपश्चर्येला बसायचे. तर तुम्ही बघू शकता, हेच ते ठिकाण आहे जिथे गगनगिरी महाराज पाण्यामध्ये बसून तपश्चर्या करायचे. आणि आमचे आजोबा इथे मला माहिती देत आहेत की कशाप्रकारे बाबा कुठे बसायचे आणि इथे पूर्वी परिस्थिती काय होती, कशी रचना होती आणि धूप कशी झाली आहे इथे. तर हे सगळे समजावून सांगत आहेत. आणि आम्ही सर्व फॅमिली इथे भेट दिली, तर पाणी प्यालो तीर्थ म्हणून. तर अशा प्रकारे हे एक पर्यटन स्थळ बनलं आहे. तुम्ही नक्की भेट द्या इथे. तर मंडळी, आता आम्ही इथून निघणार आहोत. बराच वेळ झाला आहे, संध्याकाळ झाली आहे. तर आता पुढचं टार्गेट आहे आम्हाला की गोशाळा. गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये गोशाळा देखील आहे. एक जुनी गोशाळा आहे आणि इकडे नवीन बांधकाम होत आहे गोशाळेचं, जे सरकारतर्फे होत आहे. अजून पूर्ण झालेलं नाही, अर्ध आहे. त्यामुळे बांधकाम चालू आहे या गोशाळेचं आणि काही दिवसात ते पूर्ण होईल. तर ही जुनी गोशाळा आहे. कित्येक गायी या गोशाळेमध्ये आहेत. तर बघूया आपण दरवाजा उघडून. तर इथे ही शाळा रिकामी आहे, कारण सर्व गायी आता चरायला गेल्या आहेत. त्यामुळे शाळा रिकामी दिसते आहे. थोड्या वेळात गायी येतील चरून. तर म्हणजे पुढचं आमचं टार्गेट आहे ते ठक्याचा वाडा. तर इथे आम्ही या फाट्यावरून उतरून ठक्याच्या वाड्यावर चाललो आहोत. आजोबा आमच्यासोबत आहेत, ते घेऊन चालले आहेत, कारण त्यांना वाट माहीत आहे. तर असं म्हणतात की ठक्या नावाचा धनगर होता आणि तो खूप पैसेवाला होता आणि त्याचा इथे वाडा होता मोठा. आणि काही वर्षापूर्वी त्याच्या वाड्यावर हल्ला झाला. दरोडेखोरांनी हल्ला केला आणि त्यांचं किमती सामान, सोनं, दागिने सगळ्याची लूट झाली आणि त्यांच्याकडून सगळं काढून घेतलं गेलं. तर म्हटलं, ह्या आहेत गोशाळेतल्या गायी, हे बघा इथे चरत आहेत. मी सांगत होतो की गायी गोठ्यामध्ये नाही आहेत, चरायला गेल्या आहेत. तर खूप गायी आहेत. तर इथून आम्ही ठक्याच्या वाड्यावर चाललो. तर आता जे आम्ही चाललो आहोत, हे आता नवीन घर आहे, नवीन बांधकाम आहे. परंतु इथे डाव्या बाजूला एक मोठा वाडा होता ठक्या नावाच्या धनगराचा. तर तो आता नष्ट झालेला आहे, कारण दरोडेखोरांनी हल्ला केल्यानंतर तो वाडा देखील हळूहळू नष्ट पावला. आणि हा गोठा आहे आता. तर त्यांचे नातू आता आहेत इथे ठक्याचे, कारण नातू आता हे सगळं सांभाळत आहेत. ठक्या नाही राहिला, त्यांचा मुलगा देखील नाही राहिला. तर आता त्यांची नातवंड आहेत आणि आम्ही त्यांच्या घराला भेट दिली.
त्यांनी माहिती दिली, चांगली माहिती दिली. तर आणि चहा पाण्याची व्यवस्था करण्याचे आम्हाला बोलले, पण आम्ही नको बोललो, कारण आम्हाला लवकर खाली जायचं होतं, खूप वाजले होते. तर अशा पद्धतीने ही आता इथली परिस्थिती आहे ठक्याच्या वाड्यावरील. तर मंडळी, या घराच्या बाजूलाच मोठा वाडा होता पूर्वी, आणि आता हे कौलारू साधं घर आहे. कालांतराने परिस्थिती बदलत गेली. तर अशा पद्धतीने ही 2 पर्यटन स्थळे आम्ही केली आज. एक ठक्याचा वाडा आणि गगनगिरी महाराजांचा आश्रम, आणि तपश्चर्या ज्या ठिकाणी केली महाराजांनी त्या ठिकाणाला आम्ही भेट दिली. तर हे बघा, हे नातू आहेत त्यांचे आता ठक्या नावाच्या धनगराचे. तर ह्यांना देखील आम्ही जातो म्हणून सांगून आम्ही निघालो. तर ह्या गायी आहेत गोशाळेतल्या. आम्ही घरी जाता जाता आम्हाला रस्त्यात भेटल्या. तर धन्यवाद मंडळी. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.